मम्मी खरंच केलाय का खोटा केलाय? त्यांना खोटा वाटतोय. खरंच केलाय. अरे पण पैसे नाही ना आपल्याकडे. आमच्याकडे पैसे नाही. तू काय करशील मग? डायमंड डायमंड आहे तुझ्याकडे? मग तू देणार आहे का त्यांना? दाखव तुझा डायमंड. दाखव. हा डायमंड आहे का? मग काय करायचं आता या डायमंडचं? कोणाला? दिलं का? हा तो गेम खेळला का? हा. लगेच त्यांच्याकडून डायमंड परत घ्यायचं. मग काय तारण म्हणून द्यायचं आहे का? बट त्याला अशी ग्लेज आहे, म्हणजे जरी टाईप म्हणतो ना आपण, तसं काम केलेलं आहे आणि मस्त आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात मेदूवडा आणि इडली ह्या ब्रेकफास्टने झाली आहे. आणि त्रिशाचा हा मेनू एकदम फेवरेट आहे. स्पेशली नाशिकला आलं की एका ठिकाणी खूप छान मिळतं आणि ती आवर्जून आजीला बाबांना आणायला सांगत असते. तर आमच्याकडे आला आहे शर्विल. त्रिशाला शर्विलसोबत खेळायला खूप जास्त आवडतं आणि आज शर्विलने सरप्राईज दिला आहे त्रिशाला. आणि त्रिशाचं त्याचं खूप छान जमतं आणि आज तो मनमाडून आला. त्रिशाला आणि आम्हाला दोघींना पण माहीत नव्हतं आणि तो एकदम अचानक आला आणि आता ते दोघं मस्त खेळताय, एन्जॉय करताय. हे मी ड्रॉ केलाय, माझ्या आईने ड्रॉ केलाय, मी कलर केलाय आणि हे स्वतःहून शर्विलने केलाय. दाखव रे. अरे वा, मस्त. म्हणजे अर्धा कलरिंग झालाय हा. आणि मी हे जे कटआउट केलंय ते मीच केलंय. अच्छा, हे मस्त. आईस्क्रीम एकदम घाणच बनलाय म्हणून त्याला असं आईस्क्रीमच्या तिकडे चिटकवून देऊ त्याचं ओके, ड्रॉइंग. काय करून देते? मस्तच केलं रे. रेनबो. नाही अरे असं चिटकव ना. तर आता दुपारचे 4 वाजत आले आहे आणि आम्ही निघालो आहे. 4च वाजले ना. बापरे. आम्ही चाललो आहे मॉलला त्रिशाला शॉर्ट घेण्यासाठी. काय म्हणते मग त्रिशा? इकडे मागे बसली आहे त्रिशा, इकडे आहे शर्विल. काय शर्विल? हाय कर, हाय तर कर. केला का? चाललो आहे आता, बघूया आज तरी त्रिशाला शॉर्ट मिळते की नाही. काय ग त्रिशा, भेटेल का? भेटेल का? कुठे चाललाय रे शर्विल तू? अय शर्विल, कुठे चाललाय? सांग ना कुठे चाललाय? पुण्याला चालला? पुण्याला कोणाकडे चालला? त्रिशा दीदीकडे. अजून कोण आहे पुण्याला? कुठे चालला तू? तू तर पुण्याला चाललाय ना? हो का? पुण्याला कोण असतं? आणि पुण्याच्या मॉलला चाललाय ना? कोण असतं पुण्याला? दीदी. कोणती दीदी? तू. मी. अजून कोण असतं? हा, दीदीचे पप्पा. निशा दीदीचे पप्पा पण असतात का? मग आता तुला सुट्टी आहे तर तू थांबणार ना माझ्याकडे पुण्याला? थांबणार ना सुट्टी संपेपर्यंत पुण्याला? ओके डन. अरे वा, त्रिशा दीदीला पतंग उडवायला हेल्प करशील का? हो, तू शिकवशील ना? त्रिशा शिकून घे बरं का आता शर्विल कडून पतंग उडवायचं. ओके डन ना? डन ना? तो काय म्हणतो? कुठे जायचं तुला? कुठे जायचं? नाही, मॉल मध्ये कुठे बोलला तू आता? हा, तो म्हणतोय गेम खेळायला जायचं. अरे पण पैसे नाही ना आपल्याकडे. पैसे नाही आहे ना, मग आता पण मग बिना पैशाचा नाही ना. सगळ्या गेम पैसेवालेच आहेत ना, बिना पैशाचा गेम नाहीये. नाही आमच्याकडे पैसे. काय देशील मग? तू काय देशील? आमच्याकडे पैसे नाही. तू काय करशील मग?
डायमंड डायमंड आहे तुझ्याकडे? हा मग तू देणार आहे का त्यांना? हा दाखव तुझा डायमंड. दाखव. हा डायमंड आहे का? हा मग काय करायचं आता ह्या डायमंडचं? ट्रेनला जायचं. कोणाला? ट्रेनला दिलं का हा आणि तो गेम खेळला का हा. लगेच त्यांच्याकडून डायमंड परत घ्यायचं. परत नाही घ्यायचा. म्हणजे गेमवाल्यांना हा डायमंड द्यायचा, गेम खेळून झाल्यावर परत घ्यायचा. हा मग काय तारण म्हणून द्यायचा आहे का? हा तारण म्हणून ठेवायचा आहे का तो? हा तुझा डायमंड तारण म्हणून ठेवायचा आहे का? चालत म्हणून डायमंड. चल, तर फायनली त्रिशाची शॉपिंग झाली आहे आणि सर्विल आणि त्रिशा इथे खेळत आहे. एवढ्या उड्या मारताय. या दोघांचं इकडे कॉटन कॅन्डी खायचं चालू आहे. मला देणार आहे सर्वी? नको, खात खा. थँक्यू. आता तुला दे. थँक्यू. कसं आहे रे? हे बघ, कसं आहे रे सर्विल? आवडलं तुला? कसं आहे? कसं आहे? छान आहे. असं दाखव ना. तर जस्ट आम्ही घरी आलो. आता ऑलमोस्ट 6:15 वाजले. आता चहा वगैरे घेणार आणि त्रिशा आणि शर्मिली ते मस्त उनो खेळताय. आम्ही बसलो आहे आणि काल आम्ही खूप छान चाट पार्टी केलेली. त्रिशाचं चालू होतं की आपण वरती गच्चीवर बसूया आणि सगळेजण मस्त आज चाट खाऊया. आणि मम्मी चाट खूप छान बनवते. मग आम्ही काल तो प्लॅन केलेला. काल काही दिवसभर मी ब्लॉग नव्हता घेतला, तर आम्ही काल मस्त चाट पार्टी केली. तर ते आता तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आमची चालू आहे चाट पार्टी. हे त्रिशाचं होतं की आपण वरती टेरेसवर बसू आणि चाट खाऊ आज. मग चाटमध्ये आता मम्मी बनवते आहे भेळ. इकडे आहे पुऱ्या पाणीपुरीच्या आणि चटण्या मम्मीने घरीच बनवल्या आहे. पुदिना चटणी आणि इकडे आहे ही चिंचेची चटणी आणि इकडे आहे रगडा. हा पण मम्मीने घरीच बनवला आहे. इथे लाईट थोडा कमी आहे, सो प्लीज ॲडजस्ट. तर आता आम्ही मस्त टेरेसवर बसलोय आणि चाट पार्टी करतोय. हे पहिलेच काढून ठेवायला पाहिजे. थंड आहे ना खूप? थंड म्हणजे थंडच लागणार. बर्फ झाला का त्याचा? हां बरं. आता इथे ही पुदिन्याची चटणी आहे. पुदिन्याचं नाही, पाणीपुरीचं पाणी. हा पण हे ग्रीन चटणी कसली? तिखटवाली? हां पाणीपुरीचं हा, हे पाण्याची. तिखट पाणी आहे. आणि ही स्वीट. ज्यात काय घातलंय तू? पुदिना आणि हिरवी पुदिना, मिरची ना? कोथिंबीर, आलं, सगळं तो पाणीपुरी मसाला. अच्छा, हे असं मम्मी चटणी बनवून ठेवते. मग जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा ते बनवून म्हणजे फक्त पाणी ते टाकायचं. पेस्ट घेऊन त्यात पाणी ॲड करायचं. तयार झाली तिखट पाणी पाणीपुरीचं. आणि इकडे ही गोड पाण्यासाठीचं पेस्ट आहे, चिंचेची चटणी. चिंचेची चटणी. त्याच्यात आता पाणी ॲड केलं की पाणीपुरीचं गोड पाणी तयार. रस हे मम्मीकडे नेहमी रेडी केलेलं असतं. आता इकडे भेळ, इकडे पाणीपुरी, इकडे रगडा पण घरीच केलाय. तर आता इथे भेळ तयार झाली आहे. ही ओली भेळ मम्मी, मी आणि त्रिशासाठी. पप्पांना ओली भेळ नाही आवडत. पप्पांची इकडे ही सुकी भेळ आहे. आम्ही तिघी खाणार आहे ओली भेळ. येस. चमचा दे पिशवा. चमचा आहे. तर मी टेस्ट करून बघतो. कसं आहे सांगशील ना त्रिशा? कशी झाली? बोलताना गिरावा लागेल. लाजवाब.
लाजवाब. अरे बापरे. पाणीपुरी कसं बनवायचं ते मी शिकवते. असं म्हणजे होल करायचा, रगडा घेऊन घ्यायचा, घ्यायच्या आधी मिक्स करायचा. रगडा घेतला थोडाच घ्यायचा, त्यानंतर हे पाणीपुरी घ्यायची. पाणीपुरी घ्यायची म्हणजे पाणी घ्यायचं. अरे बापरे, खाली होल आहे वाटतं. पाणी गळतंय का? दोन्हीकडून होल झालंय का तुझ्या पुरीला? आणि अशी पुरी बनवून खाऊन घ्यायची का गळकी? फक्त होली करून. मी दुसरं सांगते पा. दुसरं सांगते पा. किती छोटा आहे. हा, चेक करून घ्या होल आहे का. आता आपण बनवतोय मसाला पुरी. तर पहिले काय करायचं? मसाला पुरी खोल आहे का बघू. तर हे थोडीशी मोठ्याने बोलशील फक्त. हे पुरी हा असं होल केले. हा रगडा. अरे बापरे, काय जास्तच रगडा. जेव्हा तुम्ही मसाला पुरी बनवत असेल ना, तेव्हा थोडा जास्त रगडा टाकायचा. बर बर. पुरी टाकायचं असेल तर थोडा कमी रगडा टाकायचा पाणीपुरीला. मसाला पुरीला रगडा जास्त. बर. असं शेव टाकायचं. ठीक आहे. बुंदी पण, अगं जर तुमच्याकडे बुंदी पण असेल तर बुंदी पण टाकू शकतात का? ओके. फक्त मीठ टाकलं, फक्त लाल तिखट टाकलं. मीठ कोण टाकेल? ती कोणत्या प्रकारची मसाला पुरी? मीठ टाकलंच नाही, फक्त शेव आणि लाल तिखट. असेच आहे का? मीठ विसरून गेल्या मॅडम. खाऊन घे हळू. मीठ टाकायचं तर टाकू शकते, नाही टाकायचं नाही टाका. टाकू. तू विसरली म्हणून नाही टाकायचं तर नका टाकू का ग? चला आता चाट तर आमचं खाऊन झालंय. आता आम्ही खाणार आहे मसाले भात. कुठे गेला मसाले भात? मेन डिनर आहे का? इथे आहे मसाले भात. भूक नाही एवढी, पण आम्ही सगळेजण थोडा थोडा खाऊ आता. तर जस्ट मम्मी आणि मी पुन्हा मॉलमध्ये आलो आहे. घरी गेल्यावर मला असं वाटलं, मम्मीने मगाशी एक पर्स घेतली, तिथे एक बटवा होता, थोडा असा ओकेजनली यूज करता येईल असा, म्हणजे लग्नात वगैरे. म्हटलं चला आपण तो पण घेऊया. मी मगाशी काही घेतला नाही आणि अचानक मला वाटलं की आपण टॅटू पण करूया, म्हणून मी आली आहे आता पुन्हा मॉलला. मम्मी आणि मी लेट झालं, ऑलमोस्ट 9 वाजले. मग मी पार्क करते गाडी. म्हटलं तोपर्यंत मी जाते, बंद नको व्हायला, म्हणून मी पुढे आली आहे. बघूया आता. थोडी तिकडे सर. काय करताय हो? एवढे दिसत नाहीये. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हा, थांबे. चालू केलेलं आहे का? हा. टॅटू हे काय? हा, त्यांनी ते रॅप केलंय, दिसतोय का? आता इतक्यात सरप्राईज. कसं वाटतंय तुम्हाला? आपण मागे एकदा सिलेक्ट केला होता बघ, मी सेव्ह करून ठेवला होता. तुला पण घेऊ का ग? डिझाईन. तुला पण घेऊ. हा,
नाही हाच होता आता मध्ये एकदा सेव्ह केला होता आपण तो फेदरवाला नाही तो नको होता मला हाच कसं वाटतंय मम्मी खरंच केलाय का खोटा केलाय त्यांना खोटा वाटतोय खरंच केलाय रॅप केलं त्यांनी ते मी मध्ये नाही म्हणत होती. इकडंच हा असं मी राहू नाही म्हणत होती मी त्यांना म्हणत होती की मला एक व्हिडिओ कॉल करू द्या मग रॅप करा पण ते नाही म्हटले हो हो माझ्या समोर फोडली होती त्यांनी चांगला वाटतंय का त्रिशाला पण माहित नाहीये त्रिशाला नाही पप्पांना नाही दोघांना पण नाही माहिती मॉलमध्ये चांगला वाटतंय चालेल ठेवू का काय नाही त्रिशा इकडे ना माझा कोणता नाही कोणाचा काय तर कोणाचा काय माझा नीट आवरू दे म्हणजे ते आता जाऊ दे राहू दे जसा आहे तुझा अवतार तुला एक गंमत दाखवते इकडे ना हे बघ. कसं आहे मस्त कसं काय पप्पांचं कसं काय कसं आहे मस्त मस्त आहे का पप्पा कसं आहे हो? एकदम छान का मस्त आहे दुखतंय का ते थोडं थोडं चुनचुनतंय तर जस्ट आम्ही घरी आलो टॅटू काढला आणि जी पर्स मला घ्यायची होती ती पण घेतली मम्मीने दुपारी एक घेतली होती तेव्हा मी तिची बघितली तेव्हा मला आवडली बट मी कन्फ्यूज होती मग काही घेतली नाही पण घरी आल्यावर मला असं वाटलं की नाही घ्यायला पाहिजे आणि मग म्हटलं चला टॅटू पण काढूया मग आम्ही परत गेलो आणि पर्स पण मी घेतली आणि टॅटू काढायला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं गेले माझे थोडा त्रास झाला बट काही नाही वाटलं नंतर आणि त्यांनी असं रॅप करून दिलं आहे हे असं जेव्हा हे काढेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आणि 1 तास ठेवा असं ते म्हणाले हे रॅप केलेलं 1 तासाने काढून टाका आणि पाणी लावायचं बोलले ना नंतर फक्त पाण्याने वॉश करायचं बोलले आणि पुढचे 8 दिवस ते असं स्ट्रेच नका करू असं बेसिक त्यांनी काय असतं ते इन्स्ट्रक्शन्स दिल्या काढल्यावर डायरेक्ट मी आता ते तुम्हाला उद्याच दाखवेल तर मम्मीची पर्स दाखवते मी तुम्हाला तसं दाखव आजीची पर्स तर ही पर्स घेतली आहे मम्मीने फॅब्रिक आहे हे क्रोशा पण नाही म्हणता येणार आहे ना वेगळंच आहे वेगळंच फॅब्रिक आहे आणि हँडमेड आहे त्यांनी हाताने ती बनवली आहे आणि खूप सुंदर आहे बऱ्यापैकी मोठी आहे आणि थोडी फॅन्सी आणि डिफरंट काहीतरी आहे म्हणजे नेहमी आपण जे बघतो तशी कॉमन नाही वाटली आम्हाला एकदम युनिक वाटला हा पॅटर्न पण आणि डिझाईन पण सगळंच सो मम्मीने ही पर्स घेतली एकदम छान आहे आणि ब्लॅक असल्यामुळे युनिव्हर्सल कशावर पण जाईल अशी आहे आणि ह्याच्यावरचं काम पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता फ्लावर्स आहे मस्त कलरफुल एकदम छान हँडल पण तिचं एकदम मस्त आहे सो ही एक पर्स घेतली होती मम्मीने दुपारी त्रिशाला शॉर्ट घेतली होती आणि आत्ता आम्ही गेलो माझ्यासाठी पर्स घ्यायला तर मम्मीने हे पाऊच पण घेतलं त्याच मटेरियलमध्ये हे पण ह्याला इथे असं अडकवायला आहे छल्ला असतो त्या टाईप आणि बऱ्यापैकी स्पेस आहे म्हणजे मम्मीचा मोबाईल आणि चष्मा दोन्ही गोष्टी मावतात आणि तिला ह्याच 2 गोष्टी बाहेर जाताना इम्पॉर्टंट असतात सो ह्या दोन्ही गोष्टी तिच्या वस्तू तिच्या मावल्या यात सो तिने आत्ता ही घेतली आणि मस्त मिळाली एकदम छान काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे आणि युनिक वाटलं आम्हाला हे पॅटर्न डिझाईन सगळंच सो आम्ही हे घेतलं आणि मी हा बटवा घेतला असं आहे ह्याचे हे जे आहे ही नॉट ह्याचे टॅसल्स पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे म्हणजे आपण लग्नात वगैरे किंवा लग्नातच मोस्टली आहे ना
असं फॅन्सी ओकेजनला जेव्हा आपण मस्त रेडी होतो, साडी किंवा वेस्टर्न वेअर दोन्हीवर जाईल. आता आमच्या घरात लग्न आहे, म्हटलं चला ह्याचा यूज होईल म्हणून मी हे घेतलं. आणि आतमध्ये पण बऱ्यापैकी मोठी आहे ही आणि सुंदर आहे. जे व्हिडिओ तितकं क्लिअर दिसत नाही आहे, बट त्याला अशी ग्लेज आहे, म्हणजे जरी टाईप म्हणतो ना आपण तसं काम केलेलं आहे आणि मस्त आहे. सो हे घेतलं मी आणि टॅटू काढला. तर उद्या मला निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी. आता आम्ही जेवण करणार. ऑलमोस्ट 10:30 झाले, कारण आम्हाला सगळं टॅटू वगैरे काढायचं, ह्या सगळ्या गोष्टीत खूप वेळ गेला, कारण आम्ही घरून खूप लेट गेलो होतो. माझा अचानक प्लॅन चेंज झाला की नाही आपण आज टॅटू काढूच या म्हणून, आणि बराच वेळ गेला. आता आम्ही जेवण करतो. त्रिशा नव्हती आली, त्रिशाचं आणि पप्पांचं जेवण झालं आहे. आता आम्ही दोघी जेवण करतो. मग भेटू उद्या. आता मी निघेल तर पुण्यालाच. काय म्हणते त्रिशा? त्रिशा आता तुम्हाला डायरेक्ट 1 महिन्यानंतर दिसेल व्हिडिओमध्ये, है ना? आणि तरी आईसोबत थोडं जेवणार आहे. हो, अच्छा परत जेवणार आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.